36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कोरोना महामारीमुळे बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या. कोरोना जाऊन काळ लोटला असला तरी बऱ्याच रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे अनेक प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यामध्ये वडसा चांदाफोड गोंदिया रेल्वे गाडीचा समावेश होता. वारंवार मागणी करून देखील बंद रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात आली नसल्यामुळे या संदर्भामध्ये गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये वडसा चांदाफोड गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. अखेर खासदार डॉक्टर किरसाण यांच्या प्रयत्नांना यश आलं असून कोरोना काळामध्ये बंद झालेली वडसा चांदाफोड ते गोंदिया ही रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सदर रेल्वे 8 सप्टेंबर 2024 पासून नियोजित वेळेवर धावणार असून यामुळे सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना सोयीचं होणार आहे. 8 सप्टेंबर 2024 रोजी वडसा रेल्वे स्थानकावर सकाळी 7:15 खासदार डॉक्टर नामदेव किरसाण सदर रेल्वेला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. To be done. Another thing is that the train number Vadsa to Chandaford 08808 passenger train, that Chandaford to Gondia 08805, train number 08724 Gondia to Raipur, train number 57160 Kajipet to Nagpur. These trains have been abandoned, not running since COVID period. So whether the Honorable Minister can start immediately these trains to make convenient to the people, because our people very far area and very remote area, so they face very inconvenient in this matter. So these trains were not running. So previously it was running before COVID, but they have stopped and now after COVID is over. So I request that these trains have to be started, and immediately when they will start, they will give the time. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी विशांत लोखंडे, चंद्रपूर.